श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री गणेश, देवी सरस्वती, कृपावंत श्री सद्गुरुनाथ आणि श्री सांबसदा शिवास नमस्कार असो. हे मंगलधामा श्री शिवा, तुला नमन असो. तू निज भक्तांच्या हृदयी निवास करणारा, चराचर सृष्टीची फळे धारण करणारा वृक्षराज आहेस. तू नामातही आहेस आणि नामातीतही आहेस. तू विष्णूंची बहीण पार्वती, तिचे मनोरंजन करणारा कार्तिकेयाचा पिता आहेस. तू मदनास जाळले आहेस. तू ब्रह्मानंद स्वरूप असून तू त्रिनेत्रधारी आहेस. तू भवसागराच्या तापांचा नाश करणारा आणि त्रिपुराचा वध करणारा आहेस. हे शिवशंकरा, तू सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान अशा या पंचमुखांच्या नावाने ओळखला जातोस. तूच अर्धनारी नटेश्वर आहेस. तूच गिरिजेचा पती आणि कैलासावर निवास करणारा कैलासपती आहेस. तू तुझ्या मस्तकावर गंगा धारण केली आहेस. तुझ्या गळात सर्पांचे हार आहेत. तूच अंधकासुराचा वध केला आहेस. तू सर्व परिमितीच्या पलीकडला मलरहित आणि त्रिगुणमुक्त असा आहेस. तू दुधाच्या फेसासारखा धवल आहेस. तूच या सकल जीवांचे जीवन आहेस. हे देवा, तू माझ्यावर कृपा करून मागच्या 2ऱ्या अध्यायात माझ्याकडून एक सुंदर आख्यान वदवून घेतलेस. हे पंचानना, या पुढचा हा 3रा अध्यायही सुंदर कथा सांगून तू माझ्या मुखाने वदवून घे. सुतांनी शौनकादिक ऋषींना जी कथा पुढे निवेदन केली ती अशी की इक्ष्वाकू कुळात एक मित्रसह नावाचा वेदशास्त्र संपन्न पराक्रमी असा राजा होऊन गेला. तो म्हणजे जणू काही पृथ्वी तलावरचा 2रा इंद्रच होय. त्याने जणू आपल्या प्रचंड पराक्रमी सैन्याचे या पृथ्वीस पांघरूनच घातले होते. त्याचा प्रताप सूर्य असा काही चमकत होता की त्यामुळे शत्ररूपी नक्षत्रे ही जशी झोकाळून गेली होती. एकदा हा राजा शिकार करण्याच्या निमित्ताने आपली सेना घेऊन घनदाट अशा अरण्यात गेला. तेव्हा राजाची चाहूल लागताच वनातील असंख्य श्वापदे इतस्ततः धावू लागली. त्यातील वाघ, सिंह, लांडगे, अस्वले, हरिण, रानगाई, वानरे, ससे, ओले जे जे म्हणून राजाच्या शिकारीच्या टप्प्यात आले त्यांची राजा शिकार करीत सुटला. त्यावेळी वनात चातक, मोर, बगळे, कस्तुरीमृग, रानमांजरे, बोके, मुंगूस, राजहंस, पक्षी असे प्राणी पक्षी हे वाट दिसेल त्या दिशेने धावत सुटले. मित्रसह राजाने अनेक प्राण्यांची शिकार केली. त्यातच राजाच्या हातून एक भयानक अशा राक्षसाचाही वध झाला. त्या राक्षसाचा भाऊ पण त्याच वनात होता. तो अत्यंत क्रूर होता. त्याने जेव्हा राक्षस आपल्या भावाचा वध करताना दुरून पाहिले तेव्हा त्याने मनोमन निश्चय केला की माझ्या भावाची हत्या करणाऱ्या राजाच्या या कृत्याचा सूड मी नक्कीच घेणार. जेव्हा मित्रसह राजा आपल्या नगरीस परत आला तेव्हा तो राक्षसही मनुष्य वेश धारण करून राजाच्या मागोमाग राजाच्या नगरीत आला. त्याने अंगावर काळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आणि स्वयंपाकाची साधने खांद्यावर घेऊन तो राजाकडे आला. त्याने राजाची भेट घेतली आणि तो म्हणाला, हे राजन, मी स्वयंपाक कला निपुण आहे. मी तुला असे पदार्थ शिजवून खाऊ घालीन की ज्यामुळे देवदेवताही प्रसन्न होतील. त्याचे ते बोलणे ऐकून राजा खुश झाला. त्याने त्याची पाकगृहात आचारी म्हणून नेमणूक केली. एकदा असे घडले की पितृश्राद्धाच्या निमित्ताने राजाने वशिष्ठ गुरूंना खास पाचारण केले होते. ज्यावेळी वशिष्ठ मुनी राजाकडे त्या पितृश्राद्धाच्या निमित्ताने भोजनास आले तेव्हा या नव्या आचार्याने ती संधी साधून मुनिवरांना भोजन पात्रात नरमांस शिजवून ते भाजीतून वाढले. पण झाले असे की वशिष्ठ मुनी हे त्रिकाल ज्ञानी असल्याने त्यांना आपल्या भोजन पात्रात
नरमास शिजून वाढलेले आहे ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा अत्यंत क्रोधित झालेल्या वशिष्ठ मुनींनी राजा मित्रसह यास शाप देत म्हटले, हे राजन, अरे मी ब्राह्मण, तू मला भोजनास बोलवून माझ्या पानात नरमास वाढलेस. हे कृत्य तू कसे केलेस? मी तुला शाप देतो की तू जिथे अन्नाचा कणही मिळणार नाही अशा वनात राक्षस होऊन राहशील. तेव्हा विनम्र भावाने राजा म्हणाला, क्षमा असावी मुनिवर, पण मला याची जराही कल्पना नाही. हे कृत्य त्या नव्या आचार्याचे असणार. थांबा, मी त्यास बोलावतो. पण इकडे राजा असे म्हणेपर्यंत तो राक्षस दूर वनात पळून गेला. राजास ही वार्ता समजली. आपला त्यात कसलाच अपराध नसताना मुनिवरांनी आपल्याला तो तसा शाप द्यावा ह्याचा राजास मोठा राग आला. मी निरपराध असताना मला का शाप द्यावा, म्हणून मी तुम्हा शाप देतो असे म्हणून राजा वशिष्ठ मुनींना शाप देण्यास तयार झाला. तेव्हा रूप, चातुर्य आणि गुणवंत अशा राणीने पुढे येत राजास त्याचा क्रोध आवरण्यास सांगितले. राणी मदयंती राजास म्हणाली, महाराज, तुम्ही जरा दूरदृष्टीने विचार करा. तुम्ही तुमच्या गुरुस असे शाप देणे हे उचित नाही. ते धर्मास अनुसरून नाही. गुरुला शाप देण्याचा शिष्यास थोडाही अधिकार असत नाही. उलट जो कोणी अविचाराने प्रत्यक्ष गुरुला शाप देतो त्यास कल्पांतापर्यंत नरकवास भोगावा लागतो. तेव्हा थोडा विचार करताच राजास ती गोष्ट पटली. तेव्हा राजाने गुरूंना शाप देण्यासाठी हातात जे उदक घेतले होते ते कुठे टाकायचे असा त्यास प्रश्न पडला. कारण ते पाणी जमिनीवर टाकले तर काही जमिनीत पीक येणार नाहीत. तेव्हा राजाने ते पाणी शेवटी स्वतःच्या पायावर टाकले. त्याचा परिणाम असा झाला की राजाचे दोन्ही पाय जळाले आणि त्यावरूनच त्या राजाचे दुसरे नाव कल्माशपादा असे पडले. तोवर इकडे वशिष्ठांना जेव्हा हे समजले की ह्यात खरोखरच राजाचा कोणताच दोष नाही, तर हे कृत्य त्या राक्षसाचे आहे, त्याने भावाच्या सुडासाठी हे कृत्य केले आहे, तेव्हा वशिष्ठांनी राजास उशाप दिला, हे राजा, 12 वर्षाच्या कालावधीनंतर तू शापमुक्त होऊन पुन्हा तुझ्या पहिल्या रूपात परत येशील. हा असा उशाप देऊन वशिष्ठ मुनी अंतर्धान पावले. दुसऱ्याच क्षणी तो मित्रसह राजा हा एका घोर रानावनात राक्षस होऊन पडला. त्यास भूक भागविण्यासाठी वन्य पशु प्राणी ह्यांचे भक्षण करण्याची वेळ आली. राजा मित्रसह हा एक अत्यंत भयानक असा राक्षस बनला होता. त्याचा तो विशाल देह, शेंदूर चर्चित कपाळ, ते अकराळ विक्राळ तोंड, ते दात, भयंकर दाढ्या, ह्यामुळे तो फारच भेसूर दिसत होता. तो वनात अनेक प्राण्यांची हत्या करून त्याचे मांस भक्षण करून रक्त पिऊन वनात फिरत असे. राजा राक्षस रूपात असताच वनात फिरत असताना त्याने एके दिवशी एका 12 वर्षाच्या ब्राह्मण पुत्रास त्या वनात पाहिले. त्या ब्राह्मण कुमाराबरोबरच त्याची एक नवीनच लग्न झालेली पत्नी होती. ते दोघे त्या वनात आनंदाने विहार करीत होते. तोच तो राक्षस त्यांच्या पुढे आला आणि त्याने त्या ब्राह्मण पुत्रास आपले भक्ष्य बनविण्यासाठी पकडले आणि तो त्यास खाण्यास तयार झाला. तेव्हा त्या विप्राची पत्नी ही मोठ्या काकुळतीने त्या राक्षसास म्हणाली, अरे मित्रसह राजा, अरे तू गो ब्राह्मणांचा प्रजेचा आरक्षण करता आहेस. तू पुण्यवान आहेस. तू माझ्या पतीस मारू नकोस. पतीच्या प्राणाची भीक मागत ती तरुणी त्या राक्षस रूपी राजासमोर पदर पसरून राजाचे पाय धरून पतीच्या प्राणाची भीक मागू लागली. त्या सोडवण्याची विनंती करू लागली. ती राजास म्हणाली, हे राजन, तू माझ्या पतीस मारू नकोस. त्याचे भक्ष्य करू नकोस. मोठ्या पापाचा धनी होऊ नकोस. नाहीतर तुला अंतकाली स्वर्ग प्राप्ती होणार नाही. एकीकडे ती विप्रपत्नी राजास अशी विनवणी करीत असताना तिकडे मात्र
राक्षस रूपी राजाने मोठ्या निर्दयपणे त्या ब्राह्मण पुत्रास कच्चे खाल्ले आणि त्याची हाडे त्या पतिवृत्तेसमोर टाकली, तेव्हा ते दृश्य पाहून ती विप्रपत्नी अत्यंत दुःखी झाली. तोंडात माती घालून पतीसाठी विलाप करू लागली. या वनात तिला सावरणारे कोणीच नव्हते. रडत रडत तिने राजास शाप दिला की, हे राजा, तू जेव्हा तुझ्या पत्नीशी संग करायला जाशील तेव्हा तुझा मृत्यू होईल. ते पापी दुराचारी अधमी राजा, तुला कोणत्या स्त्रीचा संग घडणार नाही, असा शाप देत रडत रडत तिने आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या. तिने त्या अस्थींनाच अग्नी देऊन त्यात ती सती गेली. पुढे असाच त्या शापवाणीचा 12 वर्षाचा काळ पूर्ण होताच राजा शापमुक्त होऊन पुन्हा मित्रसह राजाच्या रूपात आपल्या नगरीत परत आला. त्याने मोठ्या दुःखित अंतःकरणाने ती घटना आणि तो नवा शाप आपल्या मदयंती राणीस सांगितला. तेव्हा राणी आपले कपाळ बडवून घेत आता आपला सारा वंशच बुडाला असे म्हणून अपार शोक करू लागली. आता राजा पुढेही केवळ ब्रह्मचर्यपणाचे पालन करून आपला जीव वाचविण्याशिवाय अन्य उपायच राहिला नाही. यामुळे राजाचे मन अत्यंत कष्टी झाले. तो कोणा स्त्रीशी बोलेनासा झाला. त्याची शय्या ही आता खदिरागांची झाली. एखाद्या वाघास पिंजऱ्यात कोंडावे, सापाचे दात काढावेत, त्यास गारुड्याने खेळवावे, तशी राजाची अत्यंत केविलवाणी अवस्था झाली. भल्या मोठ्या बैलास नाकी व्यसन घालावी, उन्मत्त गजराजास अंकुशाच्या धाकाने गलित गात्र करावे, अगदी तशीच त्या राजाची अवस्था झाली. बिचाऱ्या दुर्दैवी कल्माशपाद राजा मोठा दीन क्षीण झाला. त्याला आपल्या वंशविस्ताराची चिंता लागली. तो आपल्या हातून घडलेल्या पापाचे परिमार्जन व्हावे म्हणून धर्मशास्त्राचा आधार शोधू लागला. राजा मित्रसहचा हा विचित्र पेच प्रसंग जेव्हा वशिष्ठ ऋषींना समजला तेव्हा त्यांनी राणी मदयंती हीच भोग दिला. तेव्हा त्या ऋषीच्या अमोघ दिव्य अशा वीर्यापासून राणीस एक पुत्र झाला. त्या पुत्राने पुढे मित्रसह राजाचा वंश पुढे चालविला. राजाचे मन तर कशातच लागत नव्हते. त्याला आता राजवाडा आणि वन सारखेच होते. त्याने सर्व सुखांचा त्याग केला होता. राजाच्या मनात जेव्हा जेव्हा कामविकार जागा व्हायचा तेव्हा त्यास तो विवेकाचा अंकुश टोचून वठणीवर आणावा लागे. ही कृती करताना राजास पत्नीचे सौभाग्य आणि स्वतःचा जीव वाचवताना अत्यंत मानसिक यातना सहन कराव्या लागत होत्या. पण स्वतःच्याच प्रार्थनापुढे राजा लाचार होता. कर्माची गती त्यास खेळवत होती. आता देव किंवा दैव ह्यांना बोल न लावता प्राप्त भोग हे भोगण्याशिवाय राजाकडे कोणताच अन्य पर्याय नव्हता. एके दिवशी असाच दुःखी कष्टी राजा हा शिकारीच्या निमित्ताने वनात गेला. तेव्हा राजास त्या वनात आपल्या मागे एक अत्यंत भयानक असे पिशाच उभे राहिलेले दिसले. राजाच्या हातून मागे जी विप्रकुमार आणि स्त्री ह्यांची हत्या झाली होती तीच ब्रह्महत्या आता त्याच्या मागे पिशाच्या याच्या रूपाने उभी राहिली होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, पण तरीही ती ब्रह्महत्या काही त्याची पाठ सोडत नव्हती. रात्री स्वप्नात असताना किंवा दिवसा जागीपणीही ती ब्रह्महत्या ते अकराळ विक्राळ रूप घेऊन सदैव राजाच्या मागे पुढेच उभी असे. त्यापासून जीवाची सुटका व्हावी म्हणून राजाने अनेक व्रतवैकल्ये केली, दानधर्म केला. ह्यात अनेक वर्षाचा काळ लोटून गेला. एकदा या आणि अशाच प्रयत्नांच्या भटकंती काळात राजाचे अचानकपणे मिथिला या नावाच्या नगरीस येणे झाले. तेथील सुंदर वनराई पाहून राजाच्या मनास थोडे बरे वाटले, पण तिथेही ती ब्रह्महत्या
त्याच्या पाठीस उभी होतीच. त्या रम्य परिसरात नारळ, पोफळी, केळी, खजूर आणि आंबा ह्यासारखे अनेक वृक्ष बहरलेले फुललेले होते. तसेच त्या भागात जाई, जुई, चाफा, शेवंती, मोगरा, चंदन, जास्वंदी, कण्हेर यासारखी फुलझाडेही फुललेली होती. त्याने तो परिसर रंगीत आणि सुगंधित झालेला होता. वड, पिंपळ, उंबर, पारिजातक, बकुळ, देवदार, बेल, कवठ, अंजीर ह्यासारखी झाडेही होती. त्या रम्य आणि फळाफुलांनी समृद्ध असलेल्या वनात राजाने थोडीशी विश्रांती घेतली. तिथेही ती ब्रह्महत्या सावलीसारखी त्याच्या बरोबर होतीच. तोच असे घडले की अचानक भाग्योदय व्हावा, निर्धनास अपार द्रव्य लाभावे, भुकेल्या जीवाच्या समोर क्षीरसागर यावा, मृत्यूपंथास लागलेल्या जीवाचे तोंडात कोणीतरी अमृताची धार धरावी, चिंताग्रस्त माणसाला अचानक चिंतामणी सापडावा. त्याप्रमाणे त्या रम्य परिसरात राजास तपस्वीचे मुकुटमणी असे जे गौतम ऋषी यांचे परम भाग्याने दर्शन झाले, ते आपल्या काही शिष्य परिवारासह नेमके त्याच भागात आले होते. गौतम ऋषींना सन्मुख पाहताच राजा त्यांच्याकडे धावला. त्याने त्यांचे चरण वंदन केले, हात जोडून त्यांना नम्र अभिवादन केले आणि राजा त्यांची स्तुती करीत उभा राहिला. साधू, संत आणि सत्पुरुषांच्या दर्शनाचा हाच प्रभाव आहे. त्यांच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. त्यांच्या एका कृपा कटाक्षानेच अगदी रंकाचाही राव होतो. तेव्हा चरणावर नतमस्तक झालेल्या राजास गौतम ऋषींनी मोठ्या प्रेमाने विचारले, राजन, तुझ्या राज्यात सारे मंगल कुशल आहे ना? राजा, तुझ्या राज्यात विप्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सारेजण त्यांच्या त्यांच्या स्वधर्माप्रमाणे आचरण करीत आहेत ना? तू, तुझे पुत्र, राणी, प्रजा हे सारे सुखी आहेत ना? तेव्हा मोठ्या विनम्रतेने राजा त्यांना म्हणाला, ऋषीवर, आपल्या कृपा प्रसादाने सर्व काही क्षेमकुशल आहे. मुनिवर, आपण फार दूरचा प्रवास करून आलेले आहात असे दिसते, तरीही आपले दिव्य दर्शन हे नक्कीच सुखकारक आहे. महाराज, मला असा विश्वास वाटतोय की आपल्या दर्शनाने, कृपा प्रसादाने माझ्याही मागे लागलेली ब्रह्महत्या नक्कीच दूर होईल. असे म्हणून राजाने आपला सारा पूर्व इतिहास गौतम ऋषींना सांगितला. त्यावर गौतम ऋषी राजास म्हणाले, हे राजा, मी नुकताच भूलोकीच्या कैलास नगरीत जाऊन आलो आहे. ते स्थान इतके पवित्र आहे की त्याचा महिमा वर्णन करता येणार नाही. कारण हे राजा, ओंकार रूपाने तिथे साक्षात श्री आदिनाथ हे पार्वतीसह निवास करतात. ते स्थान म्हणजे अर्धमात्रापीठ. तिथे देवदेवता, यक्ष, किन्नर, गण, गंधर्व आदी त्या देवतेची नित्य सेवा करतात. त्या स्थानाचे नाव गोकर्ण महाबळेश्वर असे असून तेथील शिवाचे दर्शन हे ब्रह्मादिकासही दुर्मिळ असे आहे. तिथे विष्णू सुद्धा लक्ष्मीसह घोर तपश्चर्या करीत आहेत. या क्षेत्राच्या शिवलिंगात कोटी सूर्याची प्रभाही कमी पडेल असे भगवान शिव हे देवी पार्वतीसह त्या लिंगस्थानी विराजमान आहेत. तेथील दिव्य शोभा ही अवर्णनीय अशी आहे. तिथे इंद्र, ब्रह्मा, मरीची, सनकादिक देवता ह्या रात्रंदिन निवास करून आहेत. इथले वृक्ष, लता, पाषाण हेही देवता स्वरूप आहेत. नारद, व्यास, भृगु, वशिष्ठ, जमदग्नी ह्यांच्यासारखे ऋषीवर या क्षेत्री वास करून आहेत. येथील शिवभवानीच्या दर्शनासाठी अनेकांची विलक्षण दाटी झालेली आहे. इथे नारद, तुंबर, गंधर्व हे नित्य शिवलीलेचे मधुर गायन करीत असतात. गोकर्ण नगरीच्या भोवती देवतांचे अनेक समूह हे अविरत उभे आहेत.
सर्वांच्या मुखी तेच एक शिव शिव असे मंगलकारक नाम आहे. इथे ऋषीजन सतत वेदांचे पठण करीत असतात. अष्टनायिका नृत्य सेवा सादर करतात, तर किन्नर गंधर्व हे इथे शिवचरणी गायन सेवेची प्रस्तुती करतात. हे एक अत्यंत पवित्र असे स्थान असून ते दिव्य अशा तेजाने झळाळते आहे. हे स्थान म्हणजे भगवान शिवांचे भूलोकीचे प्रतीक कैलास आहे. इथे शिवांचे सिंहासन लखलखित आणि शुभ्र आहे. चारी दिशांची या मंदिरांची दारे ही रत्न जडित आहेत. इथे ऐरावतावर विराजमान असलेला इंद्र हा स्थळ रक्षणार्थ सिद्ध आहे. दक्षिण दिशेचे रक्षण स्वतः यमराज करीत असून पश्चिमेस वारुणीपती तर उत्तरेस कुबेर सेवी सज्ज आहे. या स्थानी कर्पूर गौर कांती असलेला भवानीचा पती हा तेज स्वरूपात इथे विराजित आहे. हे स्थान म्हणजे जणू भूलोकीचे कैलासच आहे. हे साधू संत आणि शिवभक्तांचे माहेर आहे. इथे प्रथम शिवमूर्तीचे दर्शन घ्यावे. इथल्या अष्टसिद्धीचे पूजन करावे. इथे असणाऱ्या कात्यायनी आवरणांचीही पूजा करावी. 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसू, दिग्पाल हे सारे जण इथे शिवसेवेस तत्पर आहेत. या पिनाकपाणीपाशी अष्टसिद्धी, नवनिधी ह्या हात जोडून उभ्या आहेत. गौतम मुनी राजास म्हणाले, हे राजा, हे स्थान मला सुद्धा अतिप्रिय असल्याने मलाही इथेच निवास करायला आवडते. हे राजा, अन्य तीर्थक्षेत्री 1,00,000 वर्ष खडतर तप करून जे फल प्राप्त होते ते फळ या गोकर्ण क्षेत्री 1 दिवस उपासना केल्यास प्राप्त होते. भगवान शिव अशा उपासकावर अतिप्रसन्न होतात. अमावस्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष, पर्वकाळ अशा शुभ दिवशी या स्थानी येऊन इथे स्नानाधिक पुण्यकर्मे केली असता सर्व पुण्य पदरी पडते. हे गोकर्ण महाबळेश्वराचे शिवलिंग हे साक्षात दशाननाने भगवान शिवांकडून आणलेले लिंग असून त्याचे स्वतः रावण, बंधू बिभीषण, कुंभकर्ण यांनीही पूजन केले आहे. या लिंगाची स्थापना ही श्री गजाननाने केलेली आहे असे सांगतात. शौनकादिकांनी सुतास त्या लिंग स्थापनेची कथा आम्हाला सांगा, ती ऐकण्यास आमचे कान आतुर आहेत असे सांगितले. तेव्हा सुतांनी जी कथा निवेदन केली ती अशी. रावणाची माता कैकसी ही नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय मुखात पाण्याचा घोटही घेत नसे. ती 5 प्रकारच्या धान्यांचे पीठ एकत्र करून त्याचे शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगाची आपला पुत्र रावण ह्याचे कल्याण व्हावे म्हणून मनापासून पूजन करीत असे. एकदा मात्र असे घडले की इंद्राने द्वेषाच्या भावनेने कैकसीने पूजेसाठी तयार केलेले शिवलिंग नेऊन समुद्रात टाकून दिले. त्यामुळे कैकसीच पूजास्थळ शिवलिंग नसल्याने ती अन्न पाण्याशिवाय राहू लागली. ही वार्ता जेव्हा रावणास समजली तेव्हा तो मातेजवळ येऊन तिला म्हणाला, माते, तू चिंता करू नकोस. मी कैलासात जातो आणि शिवांचे मुख्य लिंगच तुला पूजेसाठी आणून देतो. असे म्हणून रावण लगेच कैलासाकडे निघाला. रावण हा 14 विद्या आणि 64 कला ह्यात अत्यंत निपुण होता. तो कैलासास आला. त्याने तिथे घोर तप चालू केले. रावण अत्यंत बुद्धिमान असल्याने त्याने वेदांचे अध्ययन करून त्यातून सारासार निवडले होते. जे लोक वेदांचा अभ्यास करतात, त्याचे वाचन, मनन, चिंतन, अध्ययन करतात ते शिवास अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळेच रावणावर शिव हे खुश होतेच. त्यातच त्याने त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुस्वर अशा शिवस्तुतीचे गायन चालू केले. रावणाने आपल्याच हाताने आपले शिर छेदून आणि शिरांच्या तारा करून त्याचे वाद्य करून मोठ्या प्रेम भावाने
शिवांचे गुणगायन करू लागला. तेव्हा उमानाथ त्यांच्यावर प्रसन्न झाले. रावणाचे ते विविध रागदारीतील सुस्वर असे गायन, तो घेत असलेला ताना, त्याचे तालासुराचे ज्ञान, सुस्वर गायन हे शिवांच्या मनास भावू लागले. आपल्या या शिव आराधनेत रावणाने गद्य, पद्य, गीत, नामोच्चारण ह्या सर्वांचाच उत्तम असा वापर केला. त्यामुळे त्याच्या या भक्तिभावाने केलेल्या प्रचंड सेवेने शंकर भगवान त्याच्यावर अतिप्रसन्न झाले. भगवान त्यास म्हणाले, हे दशानना, तुझ्या गायन सेवेवर मी अतिप्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते तू माग, मी ते तुला देईन. तेव्हा 20 नेत्रकमल असलेला रावण हा सदाशिवांना म्हणाला, हे प्रभू, मला तुमचे आत्मलिंग हवे आहे. तसेच हे शिवा, मला अवघ्या त्रिभुवनात सुंदर असेल अशी स्त्री दे. रावणाची ही इच्छा ऐकून प्रभू संतुष्ट झाले. तेव्हा रावणाच्या मागणीप्रमाणे भगवान शिवांनी कोटी सूर्याची प्रभा ज्याच्यावरून ओवाळून टाकावी असे आपले दिव्य आत्मलिंग हे हृदयातून काढले आणि ते रावणास दिले. सहस्त्र सूर्यांनाही ज्याची सर येणार नाही अशी विलक्षण प्रभा त्या आत्मलिंगाची पसरली होती. असे ते दिव्यलिंग प्रभूंनी रावणाच्या हाती दिले. मात्र शिवांनी हे असे का करावे ह्याचा तर्क ब्रह्मदेवासही विचार करून लागला नाही. खरे म्हणजे ते शिवाचे आत्मलिंग हे मुनिजनांचे ध्येयाचा विषय होते. सर्व देवदेवता ह्या त्याचेच पूजन करीत. त्याच आत्मलिंगाचे दिव्य वर्णन वेदशास्त्र आणि पुराणे ह्याने मुक्तकंठाने केलेले आहे. जे त्रिगुणातीत आहे, जे परब्रह्म आहे, जे आदि अनंत आहे, अजेय सच्चित आनंददायी आहे, असे ते शिवलिंग म्हणजेच जिथे योगी यांचेही मन रमते असे स्थान. ज्याने आपल्या स्वसामर्थ्याने या ब्रह्मांडाची रचना केली, ज्याच्या मूळ स्वरूपाबाबत वेदशास्त्र पुराणातही विविध मतभिन्नता आहे, असे ते अवर्णनीय असे पुरातन असे शिवाचे आत्मलिंग होते. असे हे दिव्यलिंग जेव्हा रावणास प्राप्त झाले तेव्हा रावण म्हणाला, हे त्रिनेत्रधारी शिवशंकरा, माझ्या पहिल्या मागणीप्रमाणे तू मला तुझे आत्मलिंग तर आता दिले आहेसच. आता मला माझ्या दुसऱ्या मागणीप्रमाणे सर्वांग सुंदर अशी त्रिभुवन सुंदर स्त्री दे. ती सुंदर स्त्री म्हणजे तुझ्या या पार्वतीची जणू दुसरी प्रतिमाच असायला हवी. हे सर्वात्मका, तुला काय अशक्य आहे? तू सच्चित आनंद स्वरूप आणि नाम अनामापासून वेगळा असा आहेस. तेव्हा भगवान शंकर रावणास म्हणाले की, रावणा, अरे या पार्वती सारखी सुंदर स्त्री निर्माण करण्याचे सामर्थ्य तर प्रत्यक्ष त्या ब्रह्मदेवाकडेही नाही. तो अशी दुसरी कोणी अन्य स्त्री निर्माणच करू शकत नाही. तेव्हा तू या माझ्या पार्वतीलाच तुझ्यासोबत घेऊन जा. तेव्हा रावणास अत्यंत आनंद झाला. त्याने अवश्य असे म्हटले. त्याने एका खांद्यावर त्या स्कंदजननीस घेतले आणि हातात ते शिव आत्मलिंगही सोबत घेऊन रावण त्वरित लंकेच्या दिशेने निघाला. रावणास असे पार्वतीस आणि शिव आत्मलिंगास घेऊन दक्षिण दिशेस जाताना पाहून गणेश, कार्तिकेय, वीरभद्र, नंदी आणि असंख्य शिवगणांना अत्यंत वाईट वाटले. ते पार्वती मातेच्या वियोगाने तळमळू लागले. ते सारेजण म्हणू लागले, प्रभो, अहो हे कसले तुमचे औदार्य? तुम्ही प्रत्यक्ष तुमची भार्या त्या दशाननास देऊन बसलात. तेव्हा त्यांचे ते बोलणे ऐकून भगवान गालातल्या गालात हसू लागले. ते म्हणाले, मी माझ्या भक्तास दिलेला शब्द खरा केला. त्या पार्वतीचा कैवारी नारायण हा तिचे रक्षण करील. त्याची चिंता मी का करावी? इकडे रावण पार्वतीस लंकेकडे घेऊन जात असताना पार्वती
भगवान नारायण यांची सोडवणुकीसाठी आर्त प्रार्थना करू लागली. हे कमल नयना, हे वैकुंठ निवासी नारायणा, तू धावते आणि माझे रक्षण कर. मला या रावणाच्या हातून सोडव. हे मधु कैटभ, आदी दैत्यांचा वध करणाऱ्या नारायणा, हे पुरुषोत्तमा, हे मेघश्यामा, धाव माझे रक्षण कर. हे जनार्दना, सत्वर धाव घे. तुझ्या भगिनीची हाक ऐकून तिच्या रक्षणासाठी सत्वर ये. शिवभार्या आणि आपली भगिनी पार्वती हिची ही करुणामय हाक ऐकताच तो सर्वेश्वर भगवान नारायण हा एका ब्राह्मणाचे रूप धारण करून रावणाच्या वाटेत त्यास आडवा आला. तो ब्राह्मण रावणास म्हणाला, हे दशानना, अरे इतकी सुंदर स्त्री तुला कोठे आणि कशी मिळाली? तेव्हा रावणाने सांगितले की ही सुंदर स्त्री सदाशिवाने मला दिली आहे. तेव्हा तो ब्राह्मण रावणास म्हणाला, अरे एकदा तिला खांद्यावरून खाली उतरव आणि तिचा चेहरा नीट पाहत तर ती खरोखरच सुंदर आहे की नाही, कारण अरे या देवांचा काही भरवसा नाही. तेव्हा रावणाने खरोखरच पार्वतीस खांद्यावरून खाली उतरवले आणि पाहिले तर काय, त्याला ती अत्यंत कुरूप दिसली. तिच्या भुवयांना आठ्या पडल्या होत्या, म्हातारपणाने गालफाडे बसली होती, दात पडले होते. ती जखड म्हातारी दिसत होती. तिला पाहून अरे ही काय सुंदर स्त्री आहे का, असे म्हणून तो ब्राह्मण हसू लागला. तिचे ते रूप पाहून रावणासही मोठे आश्चर्य वाटले. त्याने तिला तिथेच सोडून दिली आणि रावण मागे फिरला. मग भगवान विष्णूंनी त्याच जागी माता भद्रकालीची स्थापना केली. रावण हा कैलासास परत आला आणि शिवास म्हणू लागला, हे सदाशिवा, तू अशी अमंगळ अशी स्त्री मला देऊन माझी फसवणूक का बरे केलीस? त्यावर भगवान शिव हे त्यास समजावून म्हणाले, बा दशानना, हे मात्र खरेच आहे. अरे ती मायावी, कपटी, नाना रूप धारिणी स्त्री तुझ्यासाठी योग्य नव्हतीच. अरे ती मोठी फसवी आहे. ती ब्रह्मांडाची रचना तर करतेच, पण स्वतः मात्र अव्यक्त राहते. मग सदाशिवाने स्वतःच्या देहाच्या पासून एक दुसरी सुंदर स्त्री निर्माण करून ती मयासुराच्या घरी जन्मास घातली. मग भगवान शिव रावणास म्हणाले, रावणा, मी निर्माण केलेली ही सुंदर स्त्री मयासूर हा तुला पत्नी म्हणून अर्पण करील. तिच्या रूप लावण्याची आणि गुणांची सर अन्य स्त्रीला येणार नाही. तिच्या देह सुगंधाने सर्वजण तिच्याकडे आकृष्ट होतील. हे दशानना, त्या मयासुराच्या कन्येचे नाव मंदोदरी असे असून तिच्यासारखी दुसरी स्त्री भूलोकी असणार नाही. तीच तुझ्याशी विवाह करेल आणि तुझी पट्टराणी मंदोदरी होईल. तसेच हे रावण, जेव्हा तो मयासूर तुला ही कन्या अर्पण करेल त्याबरोबरच तो तुला आणखी एक अमोघ अशी शक्ती पण देईल, जिच्यात सप्तकोटी मंत्राचे सामर्थ्य सामावलेले असेल. त्या शक्तीचा तुला अत्यंत निर्वाण क्षणी मोठा आधार मिळेल. ती शक्ती तुझे महाबलाढ्य शत्रूपासून संरक्षण करील. भगवान शिवाचे ते आशीर्वादपर वचन ऐकून रावण सुखावला आणि तो ते आत्मलिंग घेऊन लंकेकडे परत निघाला. तेव्हा रावणास वाटत एक गुराखी पोर आपली गुरे राखीत असलेला दिसला. इकडे सर्व देवदेवतांनी श्री गणेशास तू गुराखी रूपात ते शिवाचे आत्मलिंग रावणाच्या कडून काहीही करून परत मिळव अशी प्रार्थना करू लागले. विघ्नहराची अशी प्रार्थना करताच तिकडे रावणास लघुशंका आली. त्यास एकही पाऊल पुढे टाकवेना. त्याच्या जीवाची पार तडफड होऊ लागली, कारण त्या शिवाने आत्मलिंग देताना हे लिंग तू चुकूनही जमिनीवर ठेवू नकोस असे निक्षून सांगितले होते. बरं ते लिंग हाती घेऊन त्यास लघुशंकेसही कसे बसता येणार? तो मोठ्या चिंतेत पडला. तेव्हा अचानक त्यास एक गुराखी पोर समोर दिसला.
रावण त्या गुराख्याच्या मुलास म्हणाला, बाळ, थोडा वेळ एवढी हे लिंग हाती धर, मी लघुशंका करून येतो. तेव्हा गुराखीरूपी गजानन त्यास म्हणाला, माझ्या गायी रानात चरत आहेत. तुझ्या लघुशंकेस किती वेळ लागेल काय सांगावे? मला काही तेवढा वेळ हे लिंग घेऊन उभे राहणे शक्य होणार नाही. तेव्हा रावण म्हणाला, अरे फार वेळ लागणार नाही, मी लगेच येतो. मात्र तू हे लिंग खाली मात्र ठेवू नकोस. तेव्हा तो गुराखी म्हणाला, मी तुला 3 वेळा हाक मारेन. जर तू तेवढ्यात आला नाहीस तर मात्र मी हे लिंग जमिनीवर ठेवीन. तेव्हा अवश्य म्हणून रावणाने ते लिंग गणेश रूपी गुराख्याच्या हाती दिले आणि तो लघुशंकेस गेला. श्री गजाननाची किमया ही औरच. तो भगवान शिवांची सेवा करण्यासाठीच त्यांचा पुत्र झालेला. इकडे रावणाचा मात्र मूत्राचा महापूर काही केल्या आवरेना. जशी का जवळजवळ 1 घटिका होत आली तसा तो गुराखी रावणास हाका मारू लागला, अरे माझ्या गायी बघ दूर गेल्या, तू लवकर ये आणि हे लिंग घे, असे म्हणून त्यास हाका मारू लागला. रावण हातानेच खुणा करून थांब थांब असे सांगू लागला. होता होता दुसरी घटिकाही पूर्ण व्हायला आली. तेव्हा गुराखी रूपे गजाननाने पुन्हा हाका मारल्या, तरीही रावणाचे मूत्र आवरेना आणि तो काही परत येईना. रावणाचे मूत्र काही संपेना आणि इकडे गुराख्याचा हात मात्र अवघडला. तेव्हा त्याने 1-2 करीत 3 हाका मारल्या खऱ्या, पण रावण काही येईना. तेव्हा गजाननाने त्यास हाक देत म्हणाले, मी 3 हाका मारूनही तू आला नाहीस, आता घे तूच हे लिंग सांभाळ. असे म्हणून त्या गुराख्याच्या पोराने गजाननाने ते शिवलिंग सरळ जमिनीवर ठेवले. ते लिंग खाली ठेवताच ते जमिनीत जाऊन रुतले. तेव्हा त्या अपवित्र अशा अवस्थेतच रावण हा तिथे धावत आला. त्याने ते जमिनीवर ठेवलेले आणि जमिनीस चिकटलेले शिवलिंग उपटून पिळवटून वर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यास काही यश आले नाही. ते लिंग काही जागेवरचे हलेना. तेवढ्यात इकडे तो गुराखी रूपी गजानन त्या गायी सारे काही गुप्त झाले. तेव्हा रावणाने एका गायीचा कान धरला, त्यास तोही उपटता आला नाही. उलट लिंग वर काढण्याच्या प्रयत्नात त्यास गायीच्या कानासारखा आकार आला. मग तिथेच रावणाने त्या लिंगाची पूजा केली. तेव्हापासून ते स्थान हे गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. पुढे तर रावणाची माता कैकसीही इथेच येऊन त्या शिवलिंगाची पूजा अर्चा उपासना करू लागली. भगवान शिवांचे ते आत्मलिंग जे श्री गजाननाने रावणाकडून काढून घेत तिथे प्रस्थापित केले, त्या दिव्यलिंगाची देवदेवता तिथे येऊन भक्तिभावाने पूजा करू लागले. हे राजन, पुढे तर ह्या लिंगाचे पूजन हे रावण, बिभीषण, कुंभकर्ण ह्या कैकसीच्या पुत्रांनीही त्यांच्या त्यांच्या कल्याणासाठी केले. या शिवलिंगाच्या आराधनेने आणि पूजनानेच रावण हा कालांतराने देवदेवतावर विजय मिळवू लागला. शिवाच्या आशीर्वादाप्रमाणे पुढे मयासुराने आपली कन्या मंदोदरी ही रावणास दिली. तसेच त्यास एक अमोघ अशी शक्तीही दिली. पुढे रावण हा अनेक पुत्रांचा पिता आणि नातवांचा आजा झाला. या शिवलिंगाच्या अनुष्ठानाने पूजनानेच रावणास इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र प्राप्त झाला. तसे त्यास 18 अक्षौहिणी सैन्य आणि अपार संपत्ती आणि सोन्याची लंका प्राप्त झाली. इतके सांगून गौतम ऋषी राजास म्हणाले, हे राजा, आम्ही आता त्याच क्षेत्राहून येत आहोत. त्या गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा वर्णन करणे हे देवादिकांनाही अशक्य आहे. हे राजा, मिथिलेश्वराच्या एका महान यज्ञकार्यासाठी आम्ही तिथूनच येत असताना तिथे आम्ही एक अद्भुत अशी घटना घडताना पाहिली. हे राजा, त्या पवित्र क्षेत्री एका वटवृक्षाखाली आम्ही मंडळी बसलो असताना
आम्हास तिथे एक चांडाळीण दिसली. ती जन्मताच आंधळी आणि देहाने अनेक व्याधीग्रस्त होती. तिच्या सर्व अंगावर अनेक जखमा झालेल्या होत्या. त्यात पू आणि किडे झालेले होते. कुष्ठरोगाने तिच्या हातापायांची बोटे झडली होती. तिला अनेक दिवस अन्न पाणीही मिळालेले नव्हते. तिची काया, नाक, कान कुरूप झाल्याने भयानक दिसत होती. तिच्या देहास दुर्गंधी येत होती. तिची कातडी पार झडून गेली होती. अंगावर लज्जारक्षणा इतके फाटके वस्त्रही धड नव्हते. तिचे अंगवस्त्र धुळीने पार माखले होते. ती या आणि अशा प्रकारे पूर्वजन्मीची पापी भोगीत होती. तिचा मृत्यू अगदी जवळ आला होता. तेव्हा आम्हास आकाश मार्गाने तिला घेण्यासाठी शिवलोकीहून एक विमान आलेले दिसले. त्यात 5 मुखे आणि 10 हात असलेले शिवदूत बसलेले होते. त्यांचे तेज हे कोटी सूर्याहूनही अधिक देदीप्यमान होते. त्यापैकी एका शिवदूताची कांती ही चंद्राप्रमाणे शीतल आणि रुपेरी होती. एकाची कांती ही अग्नीच्या तेजासारखी तेजस्वी होती. तर त्याच्या मस्तकावर चंद्र शोभून दिसत होता. ते विमान अत्यंत तेजस्वी दिसत होते. त्यात शिवदूत हे चर्म, तंतू, वायू आणि धातू ह्यांची वाद्य वाजवित होते. ते विमानात अष्टनायिका नृत्य करीत होत्या, तर गणगंधर्व हे सुस्वर गायन करीत होते. गौतम ऋषी म्हणाले, त्यांना तिथे तसे आलेले पाहून आम्ही त्या शिवदूतांना प्रश्न केला, हे शिवदूतांनो, तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी, कोणा भाग्यवंत जीवास शिवलोकी घेऊन जाण्यासाठी हे विमान घेऊन आला आहात? तेव्हा ते म्हणाले, आम्ही ह्या चांडाळणीचा उद्धार करून तिला शिवलोकास घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. गौतम ऋषी म्हणाले, तेव्हा मी त्यांना विचारले, हिने पूर्वी असे कोणते पुण्य केले, कोणते तप केले? तेव्हा त्यांनी तिचा पूर्व वृत्तांत सांगितला. पूर्वी एक केकई नावाचा ब्राह्मण होता. त्याला एक मुलगी होती. तिचे नाव सुमित्रा. ती अत्यंत सुंदर आणि रूपवान अशी स्त्री होती. तिला आपल्या सौंदर्याचा, रूपाचा गर्व होता. ती दुर्दैवाने बालपणीच विधवा झाली. अपार सौंदर्य आणि तारुण्य लाभलेल्या सुमित्रेने वाममार्गाचे आचरण केले. ती जारकर्म करू लागली. पित्याने कितीही शिकविल्या तरी हिताच्या 4 गोष्टी ती काही ऐकत नसे. पुढे असे घडले की ती गैरवर्तणुकीतच गर्भवती राहिली. तेव्हा तिच्या पित्याने मात्र तिला आपल्या घरातून हाकलून दिले. तेव्हा ती गावोगावी केविलवाणी फिरत असताना कोण्या एका शूद्राने तिच्याशी विवाह केला. तिला संपत्ती लाभली. त्या शूद्रापासून तिला अनेक मुलेबाळे झाली. ती मांस भक्षण करू लागली, मद्य पिऊ लागली, त्याच धुंदीत मग्न राहू लागली. एकदा तिचा पती हा शेतकामासाठी गेला असता. इकडे सुमित्रास खूप भूक लागली. ते मांस मिळते का म्हणून शोधू लागली. ते काही मिळेना. तेव्हा ती हातात शस्त्र घेऊन निघाली. भक्ष्याच्या शोधात आणि मद्याच्या धुंदीत तिने बोकड समजून ते शस्त्र एका निरपराध गायीच्या वासरावर चालविले आणि वासरू मारले. गाय बिचारी केविलवाणी ओरडत असताना तिने त्या वासरास मारून त्याचे मुंडके घरी नेले. पुढे जेव्हा तिने घरी नीट पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले की तिने मद्याच्या धुंदीत ज्याची मान कापली तो बोकड नव्हता, तर ते गायीचे वासरू होते. तेव्हा मात्र शिव शिव, मी हे काय केले? माझ्या हातून हे असे काय घडले? असे ती म्हणाली. तिला भूक अनावर झालेली असल्याने तिने त्या वासराचे अर्धे मांस खाल्ले आणि उरलेले घराबाहेर टाकून कोण्या वाघाने वासरू मारले असा तिने लोकात बोभाटा केला. पुढे कालांतराने ती स्त्री मरण पावली असता तिला यमदूतांनी यमलोकी नेले आणि तिचे तिथे अत्यंत हाल केले. यमदूतांनी तिला कुंभीपाकी घातले, काटेरी वनात हिंडविले, तिला तप्त जमिनीवर लोळविले,
तापलेल्या खांबांना मिठ्या मारायला लावल्या. तिला पापाचे शासन दिले. यमराजाने चित्रगुप्तास तिचे काही पुण्य आहे का म्हणून विचारले. तेव्हा तो म्हणाला की वासराचा जेव्हा हिने वध केला तेव्हा तिने शिवनामाचे उच्चारण केले होते, इतकेच तिचे पुण्य आहे. तेव्हा त्या तेवढ्याशा पुण्याईच्या बळावर यमाने तिला चांडाळ योनीत जन्मास घातले. विष्ठा आणि मूत्र ह्यांनी बरबटलेल्या देहाने ती जेव्हा जन्मास आली, ती सुद्धा कुरूप, ओंगळ आणि जन्मांध. तिला श्वानाने तोंड लावलेले अन्न खावे लागे. पुढे तिचे मायबाप मरून गेले आणि ती निराधार होऊन गावोगावी फिरू लागली. एकदा ती तिच्या भाग्याने फिरत फिरत ह्या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात आली. त्यावेळी इथे मोठी शिवोत्सवाची यात्रा चालू होती. इथे अनेक शिवभक्त हे सतत शिवनामाचा जयघोष करीत होते. इथल्या त्या यात्रेकरूंच्या गर्दीत ती सुद्धा या क्षेत्रात फिरत असताना तिच्या कानी ती शिवनाम पडत होते. ती चांडाळीन इथे भद्रकालीच्या देवळाजवळ येऊन पडली. ती येणाऱ्या जाणाऱ्याकडे अन्नाची मागणी करू लागली. ती लोकांपुढे हात पसरत असताना कोण्या माणसाने तिच्या हातावर एक बेलाचे पान ठेवले. ती आपल्या हातावर कोणीतरी काहीतरी दिले आहे हे लक्षात येताच ते काय आहे हे चाचपून पाहू लागली. ती ते चाचपून पाहत असताना तिच्या लक्षात आले की ही खाण्याची वस्तू नाही. म्हणून तिने रागारागाने ते बेलाचे पान समोर भिरकावून दिले. नेमके ते पान शिवपिंडीवर जाऊन पडले. या प्रकारे तिला नेमके शिवरात्रीच्या निमित्ताने शिवपूजन, बिल्वपत्र अर्पण, उपवास आणि पवित्र स्थानाचा निवास घडला. ती चांडाळीन तिथे एका वडाच्या झाडाखाली पडली असताना तिच्या कानी लोक उच्चारित असलेल्या शिवनामाचा गजर येत होता. ती सुद्धा तेच नाम स्मरत होती. गौतम ऋषी म्हणाले की हा असा तिचा पूर्व इतिहास सांगितल्यावर शिवगण म्हणाले की त्या चांडाळीस हेच पुण्य लाभले म्हणून शिवानी तिच्यासाठी हे विमान पाठविले आहे. असे म्हणून त्यांनी तिला त्या विमानात घेताच शिवस्मरण करणाऱ्या चांडाळणीचा देह दिव्य झाला. आपला सारा पूर्व इतिहास आठवत असताना शिवनामाचा जप करीत ती शिवलोकी गेली आणि शिवपदास जाऊन पोहोचली. हा कथाभाग सांगून गौतम ऋषी राजास म्हणाले, हे राजा, माझाही तुला हाच सल्ला आहे की तू त्या पुण्यवान अशा गोकर्ण क्षेत्री जा. तिथे शिवरात्रीस शिवाची बिल्वपत्राने शिव आराधना कर. पार्वतीपती महादेव तुझे कल्याण करतील. तू शापमुक्त होशील. इतके सांगून गौतम ऋषी हे जनताकडच्या त्या यज्ञ कार्यासाठी निघून गेले. इकडे तो राजा हा ऋषीवरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गोकर्ण क्षेत्री येता झाला. मित्रसह राजाने त्या क्षेत्री निवास केला. शिवरात्र पर्वणी साधून शिवोपासना केली. त्याच्या भक्तीवर भगवान शिव संतुष्ट झाले. तेव्हा शिवकृपा प्रसादाने राजाच्या मागची ब्रह्महत्या दूर झाली. राजा शापमुक्त झाला. तेव्हा कैलासाहून भगवान शिवांनी तिथे एक दिव्य विमान पाठविले. त्या विमानात बसलेले शिवगण हे अत्यंत तेजस्वी आणि देदीप्यमान होते. अनेक विजांचा रस एकत्र करून त्याच्या तेजस्वी मूर्ती घडवाव्यात असे त्याचे देह होते. तेव्हा तिथे अनेक मंगलवाद्ये वाजू लागली. आनंदाचे वातावरण असताना आकाशातून देवदेवता पुष्पवृष्टी करू लागल्या. शिवकृपेने त्या मित्रसह राजाचा देह दिव्य झाला. त्यास शिवगणांनी मिरवत मिरवत चंद्रलोक, इंद्रलोक असे करीत शिवलोकी नेला. मित्रसह राजास स्वरूपता मुक्तीचा लाभ घडलेले ते क्षेत्र, तेथील शिव आराधना, पुण्यपावन असे शिवमंदिर हे खरोखरच श्रेष्ठ आहे.
श्रीधर कवी म्हणतात की धन्य ते गौतम ऋषी की ज्यांनी राजास ह्या स्थानाचा दिव्य महिमा सांगितला. तोच मीही तुम्हास या अध्यायात निवेदन केला आणि तुम्ही त्याचे श्रवण केलेत. ज्याप्रमाणे मानस सरोवराचे भोवती राजहंस बसलेले असतात, तसे तुम्ही आर्त श्रवणार्थी आहात. श्रोतीजन हो, आपण ज्ञानी पंडित आहात. तुम्ही अवधानरूपी दिव्य अलंकार देऊन या श्रीधराचा गौरव करा. भीमातरी शोभून दिसणाऱ्या हे ब्रह्मानंदा, आदिपुरुषा, श्रीधरास वर देणाऱ्या हे कैलासपती महादेवा, तू माझ्यावर कृपा कर आणि पुढील अध्यायाची उत्तम कथा वदवून घे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या या श्री शिवलीलामृताचा हा 3रा अध्याय इथे पूर्ण होतो. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.